हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल, पण संत ओळखण्याची दृष्टी पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? संतांची गाठ भेट करून घ्यायचंय, पण संत ओळखण्याची दृष्टी सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता असं झालंय अक्षय बाबा, खरं तर साधू संत कधी ओळखणार आहे? एक साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाहीत, खरं संत कधी ओळखणार आहेत? एवढं सोपं आहे का ते? अजिबात नाही. मी माझ्या जीवनातलं उदाहरण तुम्हाला सांगेल, विनोद म्हणून सांगेल, पण विषयाला अनुसरून सांगेल, अजिबात त्याच्यातनं वाईट काढायचं नाही आहे. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो, स्टँडला एक भाऊ भेटला मला भेटल्याच्या नंतर मला म्हणतो, महाराज म्हणतं काय, आपल्या बापाची पुण्यतिथी करायची, कीर्तनाचा कार्यक्रम करायचा. म्हणले तुम्हाला यूट्यूबला बघत राहतो, तुम्ही आपल्या भाषेत कीर्तन करतात खानदेशामध्ये, तर आम्हाला आवडतं तुमचं कीर्तन. म्हणले तुमचं कीर्तन ठेवायचं माझ्या बापाच्या पुण्यतिथीला. म्हणलं हरकत नाही दादा. त्यानं स्टँडलाच तारीख दिली, तारीख घेतली. 4 दिवसावर कार्यक्रम. मला फोन आला, म्हणले रविकिरण महाराज. म्हणलं काय, तुम्हाला आपल्या दिलेली तारीख लक्षात आहे? म्हणलं हो दादा. म्हणले महाराज, पहिल्यांदा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, माझ्या घरी पहिल्यांदा कीर्तनकार येतोय, तुम्हाला जेवायला काय बनवायचं? म्हणलं करा दादा काहीतरी भाजी पोळी. नाही म्हणे महाराज, नेमन सांगावं म्हणे. म्हणतं करा ना, 1-2 भाजी करल्या, पोळ्या बिड्या भाकरी बुकरी टाकल्या. हां म्हणे महाराज, पहिली जाऊ कीर्तनकार जेवाडायनो. म्हणतं बासुंदी पापडी आको काय बी बनायले भाऊ. म्हणतं नाही हो महाराज, काहीतरी चांगलं सांगा. तू नका बुतडा लावलो जीव करस रे. म्हणजे कीर्तनकार काय खातं साहेबी, तुला सुधरत नाही. काही उलगेलो वावरे राहतस सरा सापडत नाही तडे. हो, आता मी म्हणलं जाऊ दे भाऊ, आपल्याला तारीख होती, जावं लागेल. मी त्याच्याकडे कार्यक्रमाला गेलो. गेल्याच्या नंतर आता कोणत्या माणसाचं घर कुठे आहे आपल्याला नवीन गावात गेल्याच्या नंतर लक्षात येईना. मग आता या माणसाचं घर कुठे आहे म्हणून मी कोणाला तरी विचारावं म्हणून एक उंच ओट्याचं घर होतं, तिथे एक आजीमाई बसलेली होती. आता मी म्हणलं या आजीला विचारावं अमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहते. मी त्या माणसाचं गावाचं नावही सांगणार नाही आणि माणसाचं नावही सांगणार नाही. कसं आहे, कोणा नातेवाईक जर निघ्यात कोण गोमाल कोमचाड हो. मी आता त्या आजीकडे जाणार होतो. त्या आजीनं माझ्याकडे बघितलं. मला वाटलं आजीला विचारावं, तोपर्यंत आजीनंच मला हाक मारली. म्हणले भाऊ आता आहे. मला इतकं समाधान वाटलं. म्हणलं आजीनं बोलवलं म्हणल्यावर आजीच्या पोरानंच तारीख दिली असावी. मी जवळ गेल्याच्या नंतर त्या आजीने मला विचारलं, म्हणे भाऊ. म्हणतं काय माडी? म्हणे भाऊ तू करमपुले इकस का? म्हणे हो म्हणा बाप. म्हणजे तुला कीर्तनकार मान करमपुले ऐकणार मग फरक नाही समजणार. मग मला असं वाटलं आजीची चूक नाही, आपण आपल्याकडे एकदा फिरून बघावं. मी माझ्याकडे बघितलं, माझ्यातच चूक सापडली. म्हणून म्हणा पण बॅगच चुकीने होती. हां, ती बॅग चुकीने होती. मग मी बॅग बदलाय टाकी, दुसरा कार्यक्रमला जावान टाईमले. मग दुसरी बॅग घेतली. आपले ते म्हातारी कीर्तन आपले जुने कीर्तनकार वापरायचे बाबा, शबनम बॅग मग फेटा धोतर ठेल होतं म्हणे. आता एस टीचा प्रवास झाला, नदीकाठीनं प्रवास करायचा होता, नदीच्या पलीकडे जायचं होतं. नदीना कोपरे चाल राहीन तुम्ही, एक भाऊ म्हैशीले पाणी मार राहीन ता. बेकार हुशार आहेत तुम्ही. तो भाऊ म्हैशीले पाणी मार राहीन ता, त्याने मनकडे देख, त्यानं मला आवाज दिना, ए भाऊ म्हणता शिलक रे, तू का माल म्हशी बाजारणार समजी राहणार. आता विनोद वजा करायचा आहे तुम्हाला. जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल आप्पासाहेब, तर मला सांगा खरा साधून खरा संत ओळखू शकता का? अजून सांगेल. चला पुढे. अजून एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो बाबा. कोरोना चालू होता तेव्हा आणि लॉकडाऊन होतं. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस कार्यक्रम चालू झाले होते, पण ते पण कार्यक्रम साहेब बाबा थोडं सरकी जा, आमले कीर्तनेत सुद्धा 2 नंबर मा करणा पडेल तुम्हाला दाखमा. म्हणजे मला तर वैसा म्हणणं कीर्तन बी 2 नंबर मा करणं पडत चोरी दपी. म्हणजे तो त्यांचा दोष नव्हता, आपला जीव वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मी ते विनोदात सांगतोय, नाही ते पुढे गाडीला आडावे जाते. दुसरा ते लॉकडाऊन होतं का, तेव्हा कीर्तन चालू झालेली. काय आहे ना, नेमका माझा घसा खराब झालेला आहे, त्याच्यामुळे मग जोरात आराय बी मारताही राहण्यात नाही. मला आज पुरा आडा नाचलेला आहे, दिले देवने. हां, नेमकं ते दुसरं लॉकडाऊन होतं, तेव्हा आपल्याला नियम चालू केले होते. जर सफर करायचा असेल, प्रवास करायचा असेल, तोंडाला मास्क आणि हाताला सॅनिटायझर करायचं, असा नियम होता. प्रवास करत असताना हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क अनिवार्य होतं. मग मी मास्क कधी घेतलं नाही अक्षय बाबा. माझा हा फेटा कंटिन्यू असतो. आंघोळ झाली म्हणजे फेटा बांधतो मी. हा फेटाचं मागचं कापड मी जरा जास्त सोडायचो आणि ते कापड मी असंच बांधून घ्यायचो. हा ते कापड असं बांधेल राहे म्हणा. एस टीना प्रवास वगैरे मला जाणवतं बडगाव. मी पारोड आलो तर एस टी अलाउन्स करणाऱ्या काकाकडे गो. म्हणलं काका मला की नाही भडगावला जायचं. म्हणलं गाडी भेटेल का? म्हणलं महाराज 5 वाजेच्या नंतर भडगाव जायला बस नाही आहे. म्हणलं काका माझं कीर्तन आहे, जेमतेम तारीख भेटेल आणि तवय तारीखनी गरज वाटे. हो हां, मग तवय गणा आलो होतात ना, वट्टावर बटीनुसार नक्की खावत ना. आणि तुमले सांगच लोक आहे ना,
चलती राही का बोलता वा वा करतात पडतीन टाईमले कोणी नाही. आता दिनभर मग मी फोन उचलाल किती जास लॉकडाऊनना टाईमले ना एक बी महाराजले सांगी जाऊ आमले कोणता गावाला फोन करेल तुम्ही जीवत येत का मरी घ्यात बो असं. हा सुख के सब साथी दुःख में ना कोई. हो आता मग त्या काकांना म्हणलं काका तारीख कशी तरी भेटली मला जावं लागणार आहे. म्हणे महाराज एक पर्याय सांगतो बाजूमध्ये जागा आहे तिथं गाडी लागलेली असेल प्रायव्हेट गाडी त्या गाडीने तुम्ही जाऊ शकसान. म्हणलं काका मला खरंच माहीत नाही गाडी कुठं लागते ते. काका एवढे भारी होते का माझा बॅग घेतला मला म्हणले चला म्हणलं तू देतो सोडून तुम्हाला त्या गाडीवालापर्यंत आणीन सोडम आले. तिथपर्यंत आणल्याच्या नंतर त्या गाडीवाल्याला सांगा म्हणे या महाराज असले बडगाव जाणे बरोबर लई जाई 6 म्हणे मी बरोबर लई जासो. त्याला म्हणतं कार भाऊ आहे गाडी कवय बरी म्हणे 1500 टे पुरे वयनात का म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला. पण एक आत्मिक समाधान कवय का लई जाय ना भाऊ पोचाडीन. हो आता मी म्हणलं गाडीमध्ये बसण्यापेक्षा आता तास लागतो का 1.5 तास लागतो त्याच्यापेक्षा समोर दुकाने आहेत त्या दुकानी आहे ना त्या दुकानेच ना वट्टावर जाई बसणं आप्पासाहेब दुकानेच ना वट्टावर जाई बसणं तोंड बिन बांधेल गाडी कवय बरं आहे असं टेन्शन मग मी होतो. आणि नेमकी कॉलेज सुटेल होती 5:15 5:30 वय जायला होतात कॉलेजना पोरे जाई राहतात म्हणा तोंड बिन बांधेल मी टेन्शन मग बसेल गाडी कवय जाय बरीन कवय निघसू त्या कॉलेजना पोरे तर त्यांनी राहतात त्याच म्हणा एक वायबार होतं त्यांनी मनावर ध्यान गई. तो बाकी नसले म्हणे ऐ हार पोर काय बारीश आहे म्हणे माली ही वयामात थंडा गाम चाले. मला सुरुवातीला हे अनुभव यायचे ना मला रडायला यायचं बाबा. मी घरी जाऊन रडत बसायचो की माझ्यासोबत असं का होतंय. पण आता मला सवय होई गेली मला जर असा बानाट बक्कलला भेटणार ना मी दिनभर 4 वाजता असले आते फिरा रे हलवाईन कुत्रा वासमान मगदम. आता त्या पोराने माझ्याकडे बघितलं म्हणे पोर काय भारी दिसायली म्हणले मग बसले ते जवळच माझ्या समोरच. आता मी म्हणता आपली गाडी भराल बी 1 तास लागावशे आपला बी टाईमपास होई जाई याच ना बी टाईमपास होई जाय. मी 15 मिनिटाच्या नंतर उपरनं सोडलं एकने ध्यान पडणे ओ भाऊ पोर नाही रे पोऱ्याचे रे तो. मग मुलगा आहे हे कळलं मग शांत राहायला पाहिजे ना. तो एक सांगे का रे हाऊ रास असा दिकस पोर सारखा हाऊ करस काय होईन म्हणे. बरं मी काय का करे ना तुला काय करेन तू कांदा उपाडायला लई जा नाही का मला. पण लोकेशले नको त्या गोष्टीच मग तोंड घालान सवय. तो म्हणे अहो काय करत असेल मी म्हणतात या फशेलेत आपली गाडी भराल 1 तास लागाव यासल्या 8 काढील देऊ दे म्हणतं. मी तिथून बसल्या बसल्या गाणं म्हणलं हे हे लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या देवाची गड जेजुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या वायाची गाडी घुंगराची आली थोरल्या वायाची गाडी घुंगराची आली थोरल्या वायाची गाडी घुंगराची आली थोरल्या वायाची. त्याच ना म्हणा एक म्हणे आव ते खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या शेर म्हणे. हा मी म्हणता अजून बी टाईम शे मग मी गवडण म्हणली गवडण आप्पासाहेब गवडण वारकरी संप्रदायातली नव्हती. शपक गवडण ते जुन्या भजनी मंडळवाला म्हणत का जुनं भजनी मंडळवाला ती गवडण म्हणली. गवडणीचे बोल असे होते हे निघाली गटवर न्याय मुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला. त्याच ना म्हणा एक म्हणे भाऊ ते ततान्या गवडणी म्हण नाव का ततान पार्टी ना शेर म्हणे. कोणती पार्टी ना आता मी इतकं फिरून फिरून तुम्हाला का सांगत होतो माहिती आहे का की भैया जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत जर तुमची ओळखण्याची दृष्टी असेल तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असं नाथबाबांचं मत सांगतात. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते